शुभेच्छा। आज शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आज आपल्याला कीर्तन रूपी जे शब्द सांगितले, संस्कार म्हणेन मी, असे बाबा ज्ञानेश्वर माऊली पठाडे कीर्तनकार, ज्यांनी खरंच खूप सुंदर कीर्तन सांगितलं की कीर्तनातून त्यांनी आपलं खूपच प्रबोधन केलं असं मला वाटतं। की मी ऐकलं की खूप छान छान गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्याच पद्धतीने बाबा नवनाथ महाराज काळे, बाबा प्रकाश महाराज कातकडे, बाबा प्रवीण महाराज पठाडे, बाबा किशोर महाराज, त्याच पद्धतीनं बाबा निलेश महाराज आणि बाबा राजेंद्र महाराज कातकडे, म्हणजे उपस्थित सर्व महाराज, ग्रामस्थ, महिला भगिनी, उपस्थित सर्वजण, आज शिवजयंती या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। आज कीर्तन रूपी सेवा आज त्यांच्या मुखातून आज खूपच सुंदर त्यांनी शिवाजी महाराजांचं बालरूप असेल, जिजाऊ मातेचे संस्कार मुलांना कसे केले, शिवाजी महाराजांना त्यांनी कसा संस्कार दिले हे त्यांनी सांगितलं। मला असं वाटतं की आज खूपशा महिला उपस्थित आहेत तर आजच्या कीर्तन रूपी सेवेतून एक जरी आपण त्यातलं उचललं की जिजाऊंनी शिवाजीवर कसे संस्कार केले, आणि अशी जर आपण कुटुंबात घराघरात जर संस्कार करायला सुरुवात केली तर महाराज जसं म्हटले तसे पुढच्या काळात खूप मोठं दहीगावाचं नाव जसं आपण म्हणतो तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात असं होऊ शकतं। एकच फक्त पकडा तुम्ही आजचं कीर्तनातलं काय घ्यायचं, आजचं जिजाऊनी शिवाजीला कसं घडवलं, नक्की हो म्हणा। आज महाराजांनी कीर्तन रूपी सेवा दिली, खूप छान सांगितलं, आणि आताच महाराजांनी, नवनाथ महाराजांनी पण आपल्याला सांगितलं की आजचं महाप्रसाद सुद्धा आपण सर्वजण घेऊनच जाल। मी एवढंच म्हणेन, स्वर्गीय साहेबांचे संस्कार जे साहेबांनी आपल्याला दिलेले ते संस्कार महाराज आम्ही पुढे चालू ठेवलेले आहेत, आणि मी असं म्हणेन की हे संस्कार आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही असेच चालू ठेवू। आपण सर्वजण ग्रामस्थ उपस्थित राहिला, महिला भगिनी उपस्थित राहिला, सर्वांचे धन्यवाद, आणि परत एकदा शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा। धन्यवाद।